जन्मला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची. कोण हे अवघे सुखाचे संगते, अंतकाळी होते पाठीमोरे. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची. चोखा म्हणे याचा नधरी भरवसा, चोखा म्हणे याचा नधरी भरवसा. शरण जा सर्वेशा विठोबासे. एकलेचे यावे एकलेचे जावे, हेची अनुभवावे आपणची. विठाला 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 विठाला. यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. वसुदेव सुतं देवं कंस चानूरमर्दनम. देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्वरथे स्वविघ्नस्वराट्. तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरया. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषाम्. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम्. अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरो दास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तीची वंदू चरण श्री गुरूंचे आता हृदय आपुले. चौपाळुनिया भले वरी बैसव पावले. श्री गुरूंची ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरे. मस्तक हे पायावरे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रणाम करून प्रातस्मरणीय ब्रह्मभूत गुरुवर्य श्री संत मोतीराम महाराज, परमपूज्य प्रातस्मरणीय श्री गुरु माझे बाबा धोंडेराज शास्त्री पालमकर या महापुरुषांच्या चरणी प्रणाम करून पुण्यपावन पाटोदा या नगरीमध्ये कैलासवासी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आदरणीय विश्वनाथराव हरिभाऊ उगले यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी स्वर्गीय मातोश्री पार्वतीबाई विश्वनाथराव उगले यांच्या 12व्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज हरिकीर्तन सेवेचं आयोजन आहे. परिवारातील आदरणीय सुपुत्र परमस्नेही श्री अशोकराव विश्वनाथराव उगले, परमस्नेही श्री वसंतराव विश्वनाथराव उगले, परमस्नेही श्री रवींद्र विश्वनाथराव उगले आणि आदरणीय मातोश्रींच्या कन्या केशरबाई तुळशीदास काळे तथा समस्त उगले परिवारातील सर्वजण आपल्या मातोश्रींच्या 12व्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज हरिकीर्तन सेवेचं आयोजन करतात. चिंतनासाठी घेतलेला अभंग संत सम्राट भगवंताचे लाडके भक्त चोखोबाराय यांचा 4 चरणाचा या प्रसंगाला अनुसरून अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला उपस्थित सर्व आदरणीय गुणीजन गायनाचार्य मंडळी, श्रोते मंडळी, त्यामध्ये उपस्थित सगळ्यांची नावं घेत बसत नाही. परमस्नेही हरिभक्तप्राण आदरणीय अमोल महाराज शेळके, दोन्ही गोड मृदंगाचार्य. मला त्याच्यातलं वाजवता येते पण कळत नाही बरं का, थोडंफार वाजवता येते. आणि गोड गायनाचार्य सगळ्यांची नावं घेत बसत नाही. दोनही माझे मित्र
कीर्तनाची शूटिंग चालू आहे. उपस्थित श्रोते मंडळी, परिवारातील सर्व मंडळी, गावातील गुणीजन भजनी मंडळी सगळ्यांच्या चरणावर प्रणाम करतो. खरं तर 6 वर्षापूर्वी आपल्या या कुटुंबामध्ये आपल्या आदरणीय पिताश्रींच्या सेवेसाठी मी आलो होतो. तेव्हापासून थोडा संबंध आहे, पण मध्यंतरीच्या काळात पुन्हा थोडा दुरावला गेला होता आणि मातोश्रींच्या जाण्याने कुटुंबावर मोठं दुःख आहे. मातोश्री नेहमी आठवण श्रींच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ज्यावेळेला मी कीर्तन सेवा केली होती ते कीर्तन मातोश्रींना जास्त आवडलं होतं. तेव्हापासून कधी अधूनमधनं कदाचित आठवण काढत असेल. पुन्हा माझ्याकडे आईसाहेबांची सेवा आली मंडळींनो. मी 3ही सुपुत्रांचं, परिवारातील सर्वांचं व्यक्तिशः ऋण व्यक्त करतो. कारण आईंची सेवा ही माझ्या वाट्याला येणं हेही माझं पुण्य समजतो. कारण ज्या उगले परिवाराला मोठी परंपरा लागलेली आहे, स्वातंत्र्य सैनिक आदरणीय पिताश्रींचं योगदान असेल, त्यानंतर त्याही काळामध्ये ज्या काळामध्ये आपले वडील कार्यरत असतील त्या काळामध्ये आणि तिथून पुढे सुद्धा आईसाहेबांनी आपल्या कुटुंबाचा डोलारा, मातोश्रींनी आपल्या कुटुंबाचा डोलारा सगळ्या सुपुत्रांना लहानाचं मोठं करणं, कुटुंब सांभाळणं आणि सगळ्यांना योग्य अशा प्रकारच्या अवस्थेपर्यंत आणून सोडणं ही साधी गोष्ट नाही मंडळींनो. म्हणून अशा थोर मातोश्रींच्या चरणी प्रणाम करतो. खरं तर आई जाण्यानं कुटुंबावर निश्चित दुःख आहे मंडळींनो. आई शब्दामध्ये मांडता येत नाही. आई ना कोण्या कवितेमध्ये मांडता येते, ना आई कोणत्या गाण्यामध्ये मांडता येते मंडळींनो. आई आई आहे. विठाला विठाला विठाला. मला ज्या वेळेला व्यक्तिशः माझ्या जीवनातला प्रसंग आठवतो, माझी आई ज्या वेळेला आठवते, आता मी रात्री 2-2, 3-3 वाजतात. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी पाणी पित नाही, कुठलं जेवत नाही, कुठलं अन्न खात नाही, दूध जमत नाही, काही जमत नाही. एवढा प्रवास करून ज्या वेळेला आपण 2, 2:30, 3 वाजता घरी जातो ना, म्हणजे जात होतो ज्या वेळेला आई होती माझी, त्यावेळेला गाडी घरासमोर आली, मठासमोर गाडी आली की आईने अंथरुणावर उठून दरवाजा उघडायचा आणि तितक्या रात्री आत आल्यानंतर विचारायचं काही खाल्लं की नाही बाहेर, म्हणजे काही फ्रुट्स वगैरे तरी खाल्ले की नाही. आई आई आहे मंडळींनो. सहज बोलतो. आता 5 किलोमीटर पालम असलं म्हणजे फोन लावावा लागतो आपल्याला घरी, उठा आम्ही जवळ आलोत म्हणून. रात्री 2 वाजायलेत, नाही तर दाराला खडखड खडखड करत उभं राहावं लागतं किती वेळच्या किती वेळ. आई आई आहे. म्हणून आई जाण्याने आपल्या कुटुंबावर दुःख आहे. आपण कितीही मोठं झालोत, आपल्या कामाचा व्याप कितीही जरी मंडळींनो वाढला तरी आईच्या कुशीमध्ये येऊन ज्या वेळेला आपण विसावतो ना, त्यावेळेला सगळा थकवा दूर होत असतो आपला. विठाला नावच पार्वती आहे मंडळींनो. पार्वती हे नाव जगन्मातेचं नाव आहे. 4था प्रलय करणारा देव आहे भगवान शंकर. आदरणीय आपले पिताश्री स्वातंत्र्य सैनिक, वडिलांचं नावही विश्वनाथ आहे मंडळींनो. काय दोघांची गाठ अशा प्रकारची असेल जीवनामध्ये. भगवान शंकराचं नाव विश्वनाथ आहे, आईसाहेबांचं नाव पार्वती. असं शंकर पार्वतीचा जोडा आपल्या कुटुंबामध्ये, उगले परिवारामध्ये उदयाला आला होता. आईनी आईचं कार्य केलं, वडिलांनी वडिलाचं अशा प्रकारचं जबाबदारीनं क्षेत्र पार पाडलं. अशा दोघांच्याही जाण्यानं कुटुंबावर दुःख आहे. आणि आज आई गेली असं म्हणतात म्हणे, माहेरची जी लेक असते ना ती थोडी पोरकी होत असते आई गेल्यामुळं. म्हणजे आई गेली की तिला असं वाटतं माहेर संपलं काही की मंडळींनो. पण तसं नसतं मंडळींनो. त्याही माझ्या ताईंना हे माहेर, हे घर नेहमीसाठी उघडं आहे. किंबहुना 3ही आमचे बंधू, 3ही आमचे बाबांचे सुपुत्र हे निश्चितच आपल्या बहिणीला सुद्धा कमी पडू देणार नाहीत. परत एका वाक्यात मी बोलतो, मला सख्या 8 बहिणी येतात. माझी आई गेल्यानंतर मी माझ्या धर्मपत्नीला सांगितलं, 2 दिवसासाठी माझी जर कधी एखादी बहीण पालमला आली ना, तर ती आल्यानंतर तोंड वाकडं करायचं नाही. तिला जर मी 2000ची साडी घेत असेल ना तर कुरकुर करायचं नाही. मी 2000ची घेत असेल तर तू 2500ची घ्या म्हणून. हा, ती बहीण गेल्यानंतर तुला माझ्याशी काय भांडायचंय, मला तुला काय म्हणायचंय, 5000ची घ्या मला साडी का 6000ची घ्या. पण तिला घेत असताना तू नाही कधी काय करायचं, कुरकुर करायचं. 2 दिवस जर बाई लेक आली ना माहेरी तर आनंदाने राहायचं, प्रेमाने राहायचं. बेटा आला
आपल्या आपल्या लेकीला आई गेल्याचं कधी असं जाणवलं नाही पाहिजे मंडळींनो. आणि तिन्ही बंधूंच्या धर्मपत्न्या ह्या सर्वजण हे ज्ञात आहेत मंडळींनो, त्यांना माहीत आहे. त्यामुळं त्याही ताईंना आपल्या कधी असं उणीव भासू देणार नाहीत की आपल्या कुटुंबातून आई गेली. आई जाणं आपल्या कुटुंबावर दुःख आहे, पण एक जबाबदारी वाढली पुत्रधर्म या नात्याने. पुत्रांचा एक धर्म आहे, गेलेल्या जीवाला सद्गतीला पाठवावं लागतं मंडळींनो. मग सद्गतीला पाठवायचं असेल तर गरुड पुराणाने आपल्याला अनेक विविध विषय सांगितले. तुम्हाला गरुड पुराणाचं चिंतन एका मिनिटात लक्षात आणून देऊन त्याचा विस्तार करतो. भगवान परमात्म्याने गरुडाला ज्ञान देत असताना गरुड पुराणामध्ये एकूण 6 विषय समजून सांगितलेत. गरुड पुराणाच्या प्रेतकल्प प्रकरणामध्ये भगवंतानी गरुडाला एकूण 6 विषय समजून सांगितले. गरुड पुराणामध्ये 2 संस्कार सांगितले, गरुड पुराणामध्ये 2 कर्म सिद्धांत सांगितले आणि गरुड पुराणामध्ये 2 मार्ग सांगितले. 2, 2, 4 आणि 2, 6. गरुड पुराणामध्ये 2 कर्म सिद्धांत सांगितले. एक आतुरकालिक कर्म सांगितलं, एक और्ध्वदैहिक कर्म सांगितलं. दोन्हीही शब्द मोठाले वाटत असतील तुम्हाला, पण त्याचा अर्थ एका वाक्यामध्ये मी सांगून टाकतो. एक आतुरकालिक कर्म सिद्धांत सांगितला. आतुरकालिक कर्म म्हणजे देहातून प्राण जायच्या अगोदर 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट या देहातल्या इंद्रियाकडून जर काही पुण्यकर्म, सत्कर्म, दानधर्म होत असेल तर ते सगळं कर्म आतुरकालिक कर्मामध्ये बसवलं. म्हणजे प्राण जायच्या अगोदर 5 मिनिट, 10 मिनिट ज्या देहातून प्राण जातो त्या इंद्रियाकडून जर काही पुण्यकर्म होत असेल, सत्कर्म होत असेल तर तुम्ही आयुष्यात केलेला परमार्थ त्याचं पुण्य एकीकडं आणि आतुरकालिक कर्मामध्ये तुम्ही केलेलं कर्म त्याचं पुण्य एकीकडं. मग देहातून प्राण जायच्या अगोदर 5 मिनिट, 10 मिनिट काय काय आपल्या हातून व्हावं हे गरुड पुराणाने आपल्याला सांगितलं. मंडळींनो, जमतंय का बघा? आयुष्यभर परमार्थ आपला जो आहे त्याच्या कित्येक पटीनं पुण्य भगवान म्हणतो तद्धामम परमम मम, तो माझ्या स्थानाला प्राप्त होतो. आतुरकालिक कर्म सांगतो मी तुम्हाला. प्राण जायच्या अगोदर आपले जे गुरु आहेत ना म्हणे, त्या गुरूंची आपल्याला भेट व्हावी, त्यांचं दर्शन व्हावं, गुरुच्या चरणाचं तीर्थ प्राण जाताना आपल्या कोणीतरी मुखामध्ये आपल्याला प्राशन करायला द्यावं. महत्पुण्यम प्राप्नोति मानवा. भरपूर पुण्य सांगितलं. ते आतुरकालिक कर्मामध्ये बसवलंय. आपले जे गुरु आहेत ना, प्राण जात असताना त्यांचं दर्शन व्हावं, त्यांचं तीर्थ आपल्या मुखामध्ये प्राशन करायला मिळावं. फक्त आपले गुरु परंपरेतले लागतात. गुरु हे परंपरेतले लागतात. वारकरी संप्रदायामध्ये 3 गोष्टी परंपरेनं आलेल्या आपल्याला घ्याव्या लागतात मंडळींनो, स्वीकाराव्या लागतात. आपले गुरु परंपरेतून आलेले असावे लागतात. ज्ञान परंपरेतलंच घ्यायचंय आणि नाम सुद्धा परंपरेतून आलेलं घ्यायचंय. विठाला आपले गुरु परंपरेतून आलेले असावेत. वडील, आजोबा, पंजोबा त्यांनी जे गुरु केलेत ना त्याच गुरु घराण्यातली गुरु परंपरा असावी. गुरु असा मध्येच तयार झालेला नसावा. 10-5 वर्षाला तयार झाला आणि नंतर 10-5 वर्षांतर कोणीकडे फरार झाला की पत्ताच नाही त्याचा, असा असावा का? गुरु परंपरेतले लागतात. म्हणून तुम्ही तुकाराम महाराजांना विचारा. तुकाराम महाराज तुमच्या गुरुची तुम्हाला परंपरा माहिती आहे का? तुकोबारायने आपल्या गुरुची परंपरा सांगून टाकली. सांगितली कोरा मालिकेचे, सांगितली कोरा मालिकेचे, सांगितली कोरा मालिकेचे, सांगितली कोरा. राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली
जगद्गुरु तुकोबारायांना विचारा, आपली ही गुरु परंपरा माहिती आहे का? आपल्याला आपल्या गुरुची परंपरा माहीत असावी, आपले गुरु परंपरेतले असावेत. आपलं चिंतन आतुरकालिक कर्माबद्दल चालले, त्यातून मी पुढे विस्तार करायलो. ज्ञानोबारायांना त्यांची गुरु परंपरा विचारा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, म्हणजे गुरु परंपरेतले असावे लागतात, ज्ञान परंपरेतलं असावं लागतं. चतुश्लोकी भागवताचा जो पहिला श्लोक आहे की नाही, अमोल महाराज भगवान ब्रह्मदेवाला ज्ञान देतात. ज्ञानम परम गुह्यम्मे, ज्या 4 श्लोकावर शुकाचार्यांनी राजाला 18,000 अर्थात भागवत महापुराण व्यासाने तयार केलं ना, ते ज्ञान परंपरेतून आलेलं ज्ञान आहे. ज्ञान परंपरेतलं असावं लागतं. ज्ञानोबारायांना जर तुम्ही विचारलं माऊली ना, माऊली तुम्हाला जे ज्ञान प्राप्त झाले हे कुठून मिळाले, तुम्हाला कोणी एवढं ज्ञान दिलंय? तर ज्ञानोबाराय उत्तर देतात, निवृत्तीने दिधले माझे हात, ज्ञानोबारायांना विचारा तुम्ही, ते म्हणतात माझ्या गुरुकडनं ज्ञान आलं. कळालं का? ज्ञानही परंपरेतून असं. बरं दिधले, ऐका ना, निवृत्तीने दिधले माझे हाती, तर दिधले तर थोडे दिधले नाही, आणखी आठवते का बघा, दिधले संपूर्ण माझे हाती, म्हणजे ठीक आहे, दिधले तर थोडे नाही, दिधले ज्ञान परंपरेतलं असतंय, दिधले संपूर्ण माझे हाती. चला जाऊ द्या, गुरु परंपरेतले लागतात, ज्ञान परंपरेतलं लागतंय, नामही परंपरेतलं आपल्याला घ्यावं लागतंय. अशा परंपरेतले गुरु आतुरकालिक कर्मामध्ये, म्हणजे आपली आई, आपले वडील, आपले आजोबा जे कोणी असतील घरी, शेवटच्या घटका जर मोजत असतील तर आपल्या गुरूंना आपण आमंत्रित करावं, त्यांच्या चरणाचं तीर्थ त्यांना प्राशन करायला द्यावं. महत्पुण्यम हे आतुरकालिक कर्मामध्ये बसवलं. आपलं चिंतन असं चालू आहे, गरुड पुराणामध्ये एकूण 6 विषय सांगितले, त्यातले 2 विषय आता मी घेतले. आतुरकालिक कर्म और द्वदैहिक कर्म. आतुरकालिक कर्म म्हणजे देहातून प्राण जायच्या अगोदरचं 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट. पाच मिनिट 10 मिनिट काय आपण ते कर्म करू, ते गुरु भेटावेत आपल्याला. नीट ऐका आता, शालिग्रामाचं दर्शन व्हावं, शालिग्रामाचं तीर्थ आपल्याला प्राशन करायला मिळावं, मग देहातून प्राण सोडावा म्हणे. आपल्या आई अंथरुणावर शेवटच्या घटका मोजत असताना आपल्या घरी शालिग्राम असावा, शालिग्राम समोर ठेवावा आणि शालिग्रामाकडे बघत बघत देहातून प्राण जावा म्हणे. आयुष्यात केलेला परमार्थ त्याचं पुण्य एकीकडं आणि आतुरकालिक कर्मातलं पुण्य एकीकडे. फारच जर आपल्याला वाटलं तर पटकन स्नान करावं, शालिग्रामाला स्नान घालावं आणि शालिग्रामाचं चमच्यावर तीर्थ सुद्धा प्राण जात असताना आपण द्यावं. भगवान गरुड पुराणाच्या प्रेतकल्प प्रकरणामध्ये हे सांगतात. पण खंत ही आहे की आपल्या घरी शालिग्रामच नाही. आपण वारकरी म्हणून घेतो, आषाढीला जातो, कार्तिकीला जातो, शालिग्राम नाही आपल्या घरात. बरं, कोणाच्या घरी असतील तर कोणी कोणी सांगू लागलं म्हणे शालिग्राम ठेवत जाऊ नये घरामध्ये, शंख ठेवत जाऊ नये घरामध्ये, डबल देव ठेवत जाऊ नयेत म्हणे. एक एक देव सुद्धा कमी केले, कोणाला माहित कुठं नेऊन टाकले ते. कोण सांगतंय तुम्हाला असं? काय होते डबल देव असले तर? आपल्या घरी देवपाटावर डबल देव असले तर काय फरक पडतो? कोण सांगायला तुम्हाला एक एक कमी करायला? आमच्यासारख्यांच्या परंपरेतल्या लोकांच्या मठामध्ये येऊन बघा, 3-3, 3.5 घंटे लागतात पूजेला. असं एवढं मोठं देवघर आहे, किंवा 400-500 वर्षापासूनचे डबल देव आहेत की किती? काही वाईट होतंय आमचं? चलायला कलेर दोष निधे राजन, हे कलियुग आहे मंडळींनो. कोणीतरी काहीतरी सांगते. आता मला कधी कधी वाटतंय आणखी 25 वर्षांना कोणीतरी असं सांगाल तुम्हाला की आपल्या घरी देवपाटावर एक काही देव नसावा. घ्या, हा पुढे आता 25 वर्ष एक एक तर कमी केलाय, करायलेत आता डबल असलेले एक एक कमी करायले. मोठा अवघड आहे मंडळींनो. खरं ज्ञानच एकीकडे आहे. मी हे का बोललो एवढे 2-3 वाक्य पुढे, तर लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे. चला जाऊ द्या, शालिग्राम आहे की नाही? शालिग्राम असेल तर आपल्या घरात वयोवृद्ध व्यक्ती जर शेवटच्या घटका मोजते तर आपण शालिग्राम समोर ठेवावा, शालिग्रामाकडे बघत बघत देहातून प्राण जावा. आतुरकालिक कर्मामध्ये बसवलं. आणि आतुरकालिक कर्मातला एक सगळ्यात मोठा सिद्धांत
माझे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, गरुड पुराण सांगतं, इदम भागवतन नामम, भागवत महापुराण सांगतंय, गीता शास्त्री सांगतंय. चारींचे पुरावे देता येतात आपल्याला. गरुड पुराण सांगतंय आपल्याला की आतुरकालिक कर्मामध्ये प्राण जात असताना भगवान गरुडाला सांगतात, माझं नामचिंतन त्याच्या मुखाला यावं. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे सुखा पार नाही, गाथा प्रकरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. भगवद्गीता सांगते, अंतकाले च मामेव कलेवरम. हो ना, भगवान परमात्मा गीता शास्त्रात सांगतात. गरुड पुराणात ते सांगितलं. जगद्गुरु तुकोबाराय ते सांगतात, प्राण जाताना भगवंताचं नामचिंतन आतुरकालिक कर्मामध्ये. अशा काही महत्वाच्या गोष्टी आतुरकालिक कर्मामध्ये सांगितल्या. गरुड पुराणामध्ये 2 कर्म सिद्धांत सांगितले असं मी बोलतोय. एक आतुरकालिक कर्म आणि एक आवर्तवदैहिक कर्म. आवर्तवदैहिक कर्म म्हणजे देहातून प्राण गेल्यानंतरचं कर्म. आतुरकालिक कर्म म्हणजे देहातून प्राण जायच्या वेळेसचं कर्म. आवर्तवदैहिक कर्माचा मोठा विस्तार सांगितला गरुड पुराणामध्ये. आवर्तवदैहिक कर्मामध्ये बऱ्याच गोष्टी आल्या, पण एक सिद्धांत लक्षात आणून देतो. आवर्तवदैहिक कर्म कुठून सुरू होते माहितीये का? देहामध्ये प्राण ज्या वेळेला गेला, ज्या दिवशी गेला, ज्या नक्षत्रावर गेला, ज्या प्रहरात गेला, तिथून तो विचार सांगितलेला आहे आपल्याला गरुड पुराणामध्ये. म्हणजे आपण कोण्या वेळेला मेलो, तो दिवस कसा होता, तो प्रहर कसा आहे, तिथून आपल्याला देहपतनानंतरचं कर्म कसं करायचं याचा विचार सांगितला. मग हे आवर्तवदैहिक कर्म आहे सगळं. एक फॉर एक्झाम्पल 2-3 उदाहरण देतो. काही नक्षत्र असे आहेत म्हणे सर, त्या नक्षत्रावर माणसानं मरू नये. काही प्रहर असे आहेत की त्या प्रहरामध्ये सुद्धा माणसाने मरू नये. बघा, तुम्हाला लक्षात आणून देतो. संध्याकाळ नीट आहे का बरं का, संध्याकाळची वेळ आहे, आपल्या देहातून प्राण गेला उदाहरणार्थ. त्या दिवशी जर पंचांग शास्त्रामध्ये धनिष्ठा नावाचं नक्षत्र असेल, मित्रा थोडा आवाज वाढव, आणखी मला वाढव. धनिष्ठा नावाचं नक्षत्र असेल, हा मॉनिटरला दे. धनिष्ठा नक्षत्राच्या 4थ्या चरणावर जर आपण मेलोत तर ते मरण चांगलं नाही म्हणून सांगितलं. चांगलं नाही या शब्दाचा अर्थ आवर्तवदैहिक कर्म वाढलं पुढे. मग देहपतनानंतरचं कर्म वाढलं. संध्याकाळची वेळ आपण मेलो, पंचांगामध्ये धनिष्ठा नावाचं नक्षत्र आहे, तर धनिष्ठा नक्षत्राच्या 4थ्या चरणावर माणसानं मरू नये. आता कोणाच्या हातात आहे आल्यावर? आपल्याला तर निघावं लागतं ना, ज्या दिवशी बोलावून आलं त्या दिवशी, बरोबर आहे की नाही? दुसरं सांगतो तुम्हाला, सूर्योदयापासून दिवसाचे 12 तास आणि रात्रीचे 12 तास असं 24 तास पंचांगामध्ये जर शततारका नावाचं नक्षत्र आहे, तर त्या 24 तासात माणसानं कधीच मरू नये. विडा आला, सूर्योदयापासून दिवसाचे 12 तास रात्रीचे 12 तास असं 24 तास उत्तर भाद्रपदा नक्षत्र आहे, माणसानं मरू नये. सूर्योदयापासून 24 तास पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे, सकाळी दुपारी संध्याकाळी कधीच मरू नये. मग या देहात आल्यानंतर आपल्याला तेच तर साध्य करायचंय मंडळींनो. इथून जाणं चांगलं करायचंय आपलं, कळालं का? इथून आपल्याला जाणं चांगलं करायचंय. त्याच्यासाठीच ऐसिया साधना करा, काही अशी काहीतरी साधना करा जेणेकरून आपला इथून पुढचा प्रवास चांगला होईल. आतुरकालिक कर्म आणि आवर्तवदैहिक कर्म हे 2 कर्म सिद्धांत गरुड पुराणामध्ये 2 संस्कार आहेत मंडळींनो. गरुड पुराणामध्ये एक प्रेत कर्म संस्कार,
एक पितृकर्म संस्कार. आपल्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून 12 दिवसापर्यंत 13 दिवसापर्यंत जो विधी सांगितला तो प्रेत कर्म संस्कारामध्ये सांगितला. आणि 12-13 दिवसाच्या नंतर पुढे जो विधी आपल्याला करायचा आहे आयुष्यभर आपल्या आईंच्या नावाने तो पितृकर्म संस्कारामध्ये समाविष्ट करण्यात आला. विडाला प्रेत कर्म संस्कारामध्ये 2-4 गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्या मातेने आपल्याला लहानाचं मोठं केलं मंडळींनो, 9 महिने आपल्या उदरामध्ये ठेवलं, स्वतः अंगावर फाटकं वस्त्र त्याला गाठी मारून आपलं अंग अशा प्रकारचं झाकलं, त्याच मातेनं आपल्या लेकराला परिपूर्ण कपडे दिले. ती गेल्यानंतर मातेच्या देहाला आपल्याला काडी लावायची आहे. अग्निसंस्कार प्रेतकर्म संस्कारामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अग्निसंस्कार. अग्निसंस्कार म्हणजे आपल्याला मातेचा देह काय करायचा आहे, अग्निरूप करायचा आहे ना. आपण सरणामध्ये ठेवून अग्निरूप करतो. मग तो जो अग्नी आहे ना मंडळींनो, तो अग्नी तुमच्याकडे कोण पेटवते? कोण पेटवते? पुरुष व्यक्ती. फार मोठा शब्द झाला. मुलगा का मुलगी काय असं सांग ना. मुलगा. हा, आपल्या सगळीकडेच मुलगा पेटवतो, बरोबर ना. तुमच्याकडे कोण पेटवते? मुलगा. पहिल्यांदा अग्नी कोण पेटवलाय तुमच्या घरासमोर? दुसऱ्या माणसानी पेटवलेला अग्नी आयता मुलाच्या हातात दिल्या जातो मडक्यामध्ये. पहिल्यांदा काडी कोण लावली? का लावायची दुसऱ्यानी काडी? का म्हणून माणूस गडबड करतो? बघा, जे गडबड करणारे लोक आहेत ना, त्यांना 2 ठिकाणी मज्जाव करून टाका, लग्नामध्ये आणि अंत्यसंस्काराला. विठाला विठाला का म्हणून दुसऱ्यानी अग्नी पेटवायचा, प्रज्वलित करायचा? आपली आई आहे. पहिल्यांदा काडी आहे. बघा, असंच होतं बऱ्याच ठिकाणी. कोणीतरी दुसरेच माणसं तिथं पेटवीत राहतात. त्यांनी पेटवलेला आयता गाडग्यामध्ये अग्निकुंडामध्ये दिला जातो, बरोबर का. अग्निसंस्कारामध्ये मुलगा ज्या वेळेला अग्निकुंड आणायला जातो, मडकं आणायला जातो, मुलांनी अंगावरचे जे कपडे आहेत ना ते परत तसेच घालून यायला नाही जमत. जातानाच असं हे कपडे घालून जावं लागतील तुम्हाला, ते विसर्जित करावे लागेल. पॅन्ट घालून मुलांनी मडकं उचलायचं नाही. भगवान गरुड पुराणाच्या प्रेतकल्प प्रकरणामध्ये सांगतात, श्वेतवस्त्रम परिधारयेत, पांढरं वस्त्र नेसावं. आणि भगवंतानीच पुन्हा प्रतिप्रश्न केला गरुडाला, गरुडा किम न परिधारयेत, का नेसू नये? तुमच्याकडे पहिल्या दिवशी कोणी व्यक्ती गेल्यानंतर पांढरं कापड किती आणतात? 3, 3.5, 3 पटत असेल तर ऐका, 11 मीटर आणत जा. 3.5, 4 काय 3, 3.5 मीटर असेल ते प्रेताला वापरायचं. आणि उरलेलं जे कापड आहे ना त्याचे 2 भाग करायचे बरोबर. मुलगा ज्या वेळेला मडकं आणायला जातो ना, अग्निकुंड आणायला जातो ना, सोबत जाणाऱ्या व्यक्तीजवळ ते दोन्ही कापड द्यायचे, त्यांना भिजवायचे, आंघोळ करायची, पहिले वस्त्र विसर्जित करायचे, त्यातलं एक वस्त्र नेसायचं, एक खांद्यावर टाकून दुसऱ्या दिवशी नेसायला ठेवायचं आणि मडक्यात पाणी घेऊन यायचं. मडक्यात पाणी घेऊन आल्यानंतर मग गौऱ्या पेटवायच्या त्यानं स्वतः आंघोळ करून आल्यावर मुलांनी. पण क्रियताम न भवेत, चुका एवढ्या करत राहतो मंडळींनो आपण. आई आहे आपली, किंवा आपल्या कुटुंबात जी व्यक्ती जाते ना मंडळींनो, त्या व्यक्तीला पावित्र्याने अग्निसंस्कार देणं आपलं काम आहे. प्रेतकर्म संस्कारामध्ये प्रेताचा स्नानविधी सांगितला. ज्या देहातून चैतन्य गेलेले ना मंडळींनो, भगवंताचा अधिष्ठान, तो देह विटाळलेला असतो, त्याच्यावर संस्कार करायचेत म्हणून आंघोळ घालावी लागते त्याला, आपल्याला प्रेताला. प्रेताचा स्नानविधी. ज्या देहातून भगवंताचा अंश गेला ना, पंचदशिकार सांगतात, चैतन्यम यदिष्ठानम लिंगदेहश्च पुनः. आपण ज्याला जीव म्हणतो की नाही, चिच्छाया लिंगदेहस्तात तत्संघो जीव उच्चते. ते जे चैतन्य अधिष्ठान आहे ना, ते निघून गेलं, देहाला बाधित होतो हा देह. मग याच्यावर विधी करायचा आहे, कर्म करायचं, मग याला आंघोळ घालावी लागते. प्रेताच्या आंघोळीचा विधी आहे आपल्याकडे. प्रेताच्या आंघोळीचा विधी आहे. मी त्याच्या पुढे जाऊन बोलेल,
रोजच्या स्नानाचा सुद्धा विधी आहे आणि मेल्यानंतर आपल्या देहाला स्नान घालायचा सुद्धा विधी आहे. रोजची सुद्धा आंघोळ आहे ना, त्याचा सुद्धा एक विधी आहे. माझं 1 कोटीचं घर आहे, माझी 15 लाखाची बाथरूम आहे, म्हणून तुम्हाला काय करायचं महाराज, मी कशी आंघोळ कर म्हणल्यानं जमते का? हे नाही जमत. आपल्याकडे रोजच्या स्नानाचा सुद्धा विधी आहे मंडळींनो. बघा, रोजचं स्नान सुद्धा मांडी घालून करायला जमत नाही बाथरूम मध्ये. रोजचं स्नान उभ्यानं करायला जमत नाही. रोजचं स्नान करताना अंगावर नवीन वस्त्र जमत नाही तसंच भिजवायला. रोजचं स्नान झोपून जमत नाही. हे आपले रोजच्या स्नानाच्या संबंधितले नियम आहेत. देहपतनानंतर अर्थात आपण गेल्यानंतरही प्रेताला स्नानाचा जो विधी सांगितला, चला जाऊ द्या, 3 प्रकारचं स्नान आहे म्हणे प्रेताला. तो देह शुद्ध करून घ्यायचा आहे. प्रेताला मृत्तिका स्नान आहे, प्रेताला गोमय स्नान आहे, प्रेताला शुद्ध स्नान आहे. विठाला 3 प्रकारचं स्नान आहे. एका बकेटामध्ये पाण्याने भरलेल्या काळी माती टाकायची थोडी, ते पाणी घालायचे प्रेतावर. एका बकेटामध्ये गाईचं थोडं शेण गोमय मिसळायचंय, ते पाणी टाकायचंय. आणि हे नंतर मुलांनी अग्निकुंडामध्ये मडक्यामध्ये आणलेलं पाणी आहे ना, मग एकदा प्रेतावर घातलं की ते शुद्ध स्नान झालं. प्रेताचा स्नानविधी आहे मंडळींनो. प्रेतकर्म संस्कारामध्ये, प्रेतकर्म संस्कारामध्ये अशौच निर्णय काळ आहे. ज्या मुलांनी मडकं उचललंय, अग्निकुंड उचललंय, अशौच निर्णय काळ म्हणजे विटाळ, तो गरुड पुराणातला शब्द आहे, अशौच निर्णय काळ. अग्निकुंड धरणाऱ्या मुलाला 12 दिवसाचा विटाळ आहे. आज विटाळ फिटला मोठ्या आदरणीय चिरंजीवांचा. दोन्ही आमचे जे दुसरे बंधू आहेत ना, त्यांचा विटाळ काल फिटला. विठाला विठाला म्हणजे अशौच निर्णय काळामध्ये असा थोडा फरक आहे मंडळींनो. आई तिघांची जात राहिलेली आहे, पण शास्त्रांनी थोडा भेद केला. अग्निकुंड धरणारा असतो ना व्यक्ती, त्याचा विटाळ 12व्या दिवशी फिटतो. जे दुसरे भाऊ आहेत ना, त्यांचा विटाळ 11व्या दिवशी फिटतो. अशौच निर्णय काळाबद्दलही आपण पावित्र्याने राहावं. 12ही दिवस आपल्याला मोठं शुद्धतेनं राहायला सांगितलेलं होतं मंडळींनो, किंवा आपण राहिलं पाहिजे. आपली आई आहे सुतकामध्ये, अशौच निर्णय काळामध्ये मुलांनी 2दा जेवण करू नये. विठाला विठाला एक भुक्तम तू भोजनम, एकदा जेवण करायचं. जी माता, जी आई आपल्यासाठी अर्धपोटी उपाशी राहून आपल्याला लहानाचं मोठं करते, ती माता गेल्यानंतर जर 10-12 दिवस आपल्या धर्मातलं तत्वज्ञान सांगत असेल की मुलानं एकदा जेवायचंय, तर का जेवू नये? प्रेतकर्म संस्कार फार व्यापक आहे मंडळींनो, मोठा आहे. त्याच्यामध्ये अशौच निर्णय काळ आणि विटाळाच्या बाबतीमध्ये तर मी खूप वेळेला खूप बोलतो. कधी सर्च करून ऐका एखाद्या कधी वाटलं तर. खूप बऱ्याच वेळेला भाष्य करतो. विटाळ कोणताच मान्य नाही हो, देवालय नाही, संतांना नाही, कोणताच विटाळ मान्य नाही. मला विटाळाचे प्रकार सांगत विषय पुन्हा विस्ताराने लांबवायचा नाही. महात्मे तर तोंड सुद्धा बघत नाहीत विटाळाचं. साधू संत आहेत ना, कोणत्याच विटाळाचं बघत नाहीत. न देखीजे तोंड विटाळाचे, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, ब्रह्मपुरी वास करणे अखंड. न देखी जे तोंड विटाळाचे, न देखी जे तोंड विटाळाचे, आता हे सोवळे झाले विवाहे, आता हे सोवळे झाले विवाहे, न देखी जे तोंड विटाळाचे, जे तोंड आता हे सोवळे झाले त्रिभुवन. हे महात्मे विटाळाचं तोंड सुद्धा बघत नाहीत मंडळींनो.
पण आपण बहुतांश वेळेला अशी जी काही विटाळ असतात की नाही, ते विटाळ आपण घरामध्ये कालवतो मंडळींनो. हे त्याला लागतंय, ते त्याला लागतंय, ते त्याला लागतंय. थोडं आपल्याला सांभाळावं लागतं अशौच निर्णय काळामध्ये. प्रेतकर्म संस्कारामध्ये अग्निसंस्कार, प्रेताचा स्नानविधी, अशौच निर्णय काळ असे काही विषय आपल्याला प्रेतकर्म संस्कारामध्ये गरुड पुराणामध्ये सांगितले. पितृकर्म संस्कार आहे दुसरा. प्रेतकर्म संस्कार, पितृकर्म संस्कार. पितृकर्म संस्कारामध्ये साहेब इथून पुढे आता आयुष्यभर आपल्या मातोश्रींचं तुम्ही जे जे काही करताल, म्हणजे प्रत्येक महिन्याचं मासिक असेल त्याच्यामध्ये, तिथून पुढे आपल्या आपल्या प्रथे परंपरेप्रमाणे ज्या ज्या गोष्टी आपण करू, पितृ पंधरवाड्यामध्ये आपण काय त्यांच्या नावाने करू, पुढे त्यांचं वर्षश्राद्ध करू, तिथून पुढे आता आयुष्यभर तुम्ही आई साहेबांच्या नावानं जे जे करताल ते ते सगळं कर्म पितृकर्म संस्कारामध्ये समाविष्ट होत आहे. म्हणजे प्रेतकर्म संस्कार, पितृकर्म संस्कार, आतुरकालिक कर्म, आवर्तदैहिक कर्म, हे 4 विषय झाले. आणि 2 विषय लास्ट सांगतो. 6च विषय महत्वाचे आहेत गरुड पुराणामध्ये. आपण मेल्यानंतर इथून पुढे जाण्याचे 2 मार्ग आहेत, भगवान गरुडाला सांगतात. माणूस मेल्यानंतर इथून पुढे जाण्याचे 2 मार्ग आहेत. श्री भगवान वाच शृणोतार्क्ष प्रविशामी देव मार्ग सुखप्रदम. गरुडा, इथून पुढे जाण्याचा एक देव मार्ग आहे आणि इथून पुढे जाण्याचा एक यम मार्ग आहे. हे 2 मार्ग आहेत इथून पुढे जाण्याचे. देव मार्ग सुखप्रदम तर यम मार्ग भयप्रदम. यम मार्ग मोठा कठीण आहे मंडळींनो. जोपर्यंत आपण देहामध्ये आहोत ना तोपर्यंतच आपण प्रयत्न करावेत की आपण मेल्यानंतरही आपण देव मार्गाने जावं मंडळींनो. इथून पुढे गेल्यानंतर विचार करण्यामध्ये काय अर्थ आहे? न करी विचार पुढे काही. आहोत तोपर्यंत विचार करायचा की आपल्याला देव मार्ग कसा मिळेल. पण हा माया, हा अज्ञानी माणूस ज्याच्यावर मायेचा अज्ञानाचा प्रभाव आहे, हा माणूस विचार करतच नाही मंडळींनो. या देहात आल्यानंतर कळालं का की आपल्याला देव मार्गाने जायचंय. निवांत विषय सेवन करत राहतो. प्राप्त झालेल्या देहामध्ये आपापल्या स्वबुद्धीने वागत राहतो. शास्त्र पुराण देव याचा काहीही संबंध आपल्या जीवनामध्ये ठेवत नाही. कळालं का? आणि या देहाला सुखानं पोचतो. चोखोबा महाराज सावध करतात, बाबांनो या देहात आल्यानंतर देव मार्गासाठी प्रयत्न करा. या देहाला सुखाने पोचण्याचं काम करू नका. कळालं का? का तर याची काही गॅरंटी नाही. अभंगाचं पहिलं
चोखोबारायांचा अभंग मंडळींनो, आपण या देहामध्ये आलोत ना तर देव मार्गासाठी प्रयत्न करा. उगा प्राप्त झालेल्या देहाला सुखाने पोसू नका. मित्रा गेल दे, माझा कमीच करू नको, दे गेल दे. आणखी काही खायचं प्यायचं नसतं रे, मला फार लवकर निघालो मी. हो ना, सांभाळावं लागतं बा. तीनदा येतो बरोबर पाणी पिऊन मस्त बोलणं हे वेगळं, आमच्यासारख्याला काही सांभाळावं लागतं. विडा आला विडा आला विडा आला, चला जाऊ द्या. प्राप्त झालेल्या देहामध्ये मंडळींनो, तुम्हाला आम्हाला प्रयत्न विधेय, हा प्रयत्न करायचा आहे देव मार्गाने जाण्यासाठी. का करायचा आहे तर दुर्लभम मानुषम जन्मम, मनुष्य जन्म दुर्लभ आहे, पुन्हा पुन्हा आपल्याला मिळणार नाही. प्रयत्न विधेय, हा प्रयत्न करा. देव मार्ग जर आपल्याला पाहिजे असेल तर पुढचा प्रवास सुखाचा आहे मंडळींनो. मी पहिल्यांदा गरुड पुराणाचा दुसरा महत्त्वाचा प्रवास असेल तर सुखप्रदम, यम मार्गाचा प्रवास असेल तर भयप्रदम. मग देवमार्गाचा प्रयत्न आपल्याला प्रवास करायचा आहे देहपतनानंतर, तर प्रयत्न काय करायचा आहे तर सहज 3 गोष्टी सांगितल्यात आपल्याला. आपल्याकडे 3च गोष्टी असू द्या. देवमार्गाचा प्रवास करायचा असेल तर धर्माचरण असू द्या, सात्विक आहार घ्या आणि गुरुकृपेतलं ज्ञान आत्मसात करा, आपलं कल्याण आहे. विडा आला धर्माचरण असू द्या, म्हणजे धर्माने सांगितलंय तसं आचरण करा. सात्विक आहार घ्या, गुरुकृपेतलं ज्ञान आत्मसात करा, आपण गेल्यानंतर पुढचा प्रवास चांगला होते. हा माणूस आषाढीला पंढरपूरची वारी करतो, कार्तिकीला पंढरपूरची वारी करतो, माऊलीच्या सोहळ्याला दरवर्षी जातो आणि हे अधर्माने वागतो, असं जमल का? हे मानवा पाप करतस तू सर्वदा, असं नाही जमणार मंडळींनो. आपल्याला धर्माने सांगितले तसं आचार परमो धर्माः, आचार परमम तपाह. वेदांताचार्य आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, महाराज असण्यात असावा का दिसण्यात असावा? असण्यात असावा. महाराज असण्यात असावा का ज्ञानात असावा? ज्ञानात असावा. महाराज ज्ञानात असावा का आचरणात असावा? महाराज रेस्ट हाऊसला उतरते त्याला महाराज म्हणतात का? महाराज आचरणात असावा लागतो मंडळींनो. आचार परमो धर्माः, आचार परमम तपाः. धर्माचरणाला काही महत्व आहे की नाही? राष्ट्रसंत भगवान बाबा, राष्ट्रसंत माधव बाबा, धुंडा महाराज आमचे, कळालं का? अगदी सगळी संत मांदियाळी, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोकोबा, हे सगळे संत कशासाठी आले पृथ्वी तलावर? कशासाठी आले? धर्माचे पालन करणे, खांड खंडन वाढाव या सुख भक्ती भाव धर्म. मग ते वागून दाखवतात, ते वागून दाखवतात, धर्माचरण करतात मंडळींनो. शास्त्राने सांगितले तसं आचरण करणं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर सर, म्हणजे ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी आहे त्यांनी घरी गेल्यानंतर 16वा अध्याय खालून नंबर 2चा श्लोक घरी गेल्यानंतर बघा बरं. 16व्या अध्यायातला खालून नंबर 2चा श्लोक भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत असताना क्लिअर सांगतात, स्पष्ट सांगतात. अर्जुना यशास्त्र विधिमस्रज्जम वर्तते कामकारताः न सिद्धिम न वाप्नोप्ते न सुखम न परम गतिम. बघा, भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना जो शास्त्रविधीला सोडून वागतो, भगवंतांनी सांगितलं त्याच्या घरामध्ये मी कधी सुख नांदू देणार नाही. त्याचे कोणतेच काम मी मार्गी लावणार नाही त्या माणसाचे, आणि तसा माणूस मेल्यावर मी कधीच त्याला चांगल्या गतीला पाठवणार नाही. नस सिद्धिम न वाप्नोप्ते न सुखम न परम गतिम, भगवद्गीता सांगते. मग एवढं जर भगवंतानी स्पष्ट सांगून आपण जर पुन्हा धर्माचरण करत नसतो मंडळीनो, तर मग परमार्थामध्ये कशाला उगाच आपलं मिरवत राहायचं? धर्माचरणाला महत्व आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे सात्विक आहार, सात्विक अन्न. आता तुम्ही आम्ही वरण भात भाजी पोळीच खातो की? सात्विकच घे, शाकाहारीच आहे ना. मग पुन्हा सात्विक अन्न कशाला टाकला शब्द ह्याच्यात? तर आता नीट आहे का? तुम्ही आम्ही जे रोज वरण भात भाजी पोळी खातो त्याला सात्विक अन्न म्हणायचंय का न म्हणायचंय हे शास्त्राला विचारावं लागतं. का? कारण तुम्ही आम्ही वरण भात केलेला देवाला नैवेद्य दाखवून जर तो खात असू तर ते सात्विक अन्न होत आहे, नाही तर होत नाही. ते
बघा मी नांदेडला वकिली करत असताना सुरुवातीला कधी कधी मुक्काम पडायचा एखादं कोर्टाचं थोडा वेळ लागला काम वगैरे, बहिणीच्या घरी थांबायचं. मग मी त्यावेळेला माझ्या बहिणीचं नांदेडमध्ये स्वतःचं घर नव्हतं, ते भाड्याने राहत होते. ज्यांच्या घरी राहत होते ना ते दोघंही पती पत्नी मोठ्या पदावर होते, गव्हर्नमेंट सर्वंट. आणि दोघांना 9:30 वाजता त्यांच्या बंगल्यासमोर महाराष्ट्र शासनाची गाडी असायची, त्यांना ऑफिसला जायची गडबड. मी बऱ्याच वेळेला बघितलं सर, मुक्काम ज्या ज्या वेळेला माझा बहीणबाईकडे पडायचा, सकाळी सकाळी त्या कुटुंबामध्ये एवढी गडबड असायची. हे का सांगायलो मी, देवाला नैवेद्य दाखवून खायचं हे सांगायलो. मग ते दोघंही ऑफिसला जाण्याच्या गडबडीमध्ये असल्यामुळं माता भगिनींनो, त्या ज्या ताई आहेत की नाही, त्या गॅसवर कुकर लावायच्या आणि 3 शिट्ट्या झाल्या त्या कुकरच्या, तोवर त्यांचं ते पर्स काय फाईल वगैरे सगळं आवरत त्यांचं लक्षच असायचं कुकरच्या किती शिट्ट्या झाल्या. ते 3-4 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायच्या, कुकरच उचलायच्या गॅसवरचं आणि त्यांच्या देवघरासमोर नेऊन ठेवायच्या. त्यांच्या घरचं जे देवघर आहे ना त्यांच्या समोर नेऊन ठेव. सुरुवातीला मला काही लक्षात नाही आलं, पाणी त्यांनी तांब्यात हातात घ्यायचं आणि त्या कुकरलाच फिरवायचं. मी बऱ्याच वेळेला बघितलं, पण विचारावं कसं आता, म्हणजे मोठे आहेत ना आता ते समजा. तरी एक दिवशी सरांना विचारलं, त्या साहेबांना. मी म्हटलं साहेब काय आहे हे, असं काय करतात ताई? ते म्हटले महाराज वेळच नाही ना म्हणले तेवढा, ते कुकर दबावं का, शिट्ट्या झाल्यावर हे दबावं लागतंय म्हणे ते. होय, 3 शिट्ट्या झाल्यावर ते दबावं लागते, त्यासाठी वेळ जाते. पुन्हा ते कुकर डबल कवा म्हटले, त्याच्यातला वरण भात प्लेटमध्ये काढावा कधी, त्याच्यावर ते तूप वगैरे टाकावं, ते झाकावं कधी, देवासमोर ते न्यावं कधी, तेवढा वेळच नाही म्हणले. 9:30ला निघायचंय, कुकरलाच पाणी फिरतात म्हणले, देवाला भाव कळतंय. विठाला भाव बळे आकडे भावबळे आकळे एरवी नाकळे. मंडळींनो, देवाला कळतं. मी का बोललो, सात्विक आहार महत्वाचा आहे. किती गडबड असली ना माता भगिनींनो, देवापर्यंत नेत जाते अन्न. आपण जे खातोत ना ते नेत जा. हे नारायण महाराज पालमकरणी सांगतात तुम्हाला, हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवाच्या प्रसादे करारे भोजन करारे. हे प्रमाण द्यायलाच बरं वाटतंय आपल्याला. वर्ष नैवेद्याचं अन्न खायचं नाही, पण प्रमाण मात्र जोरात द्यायचं. देवाच्या प्रसादे करारे, कळायले का बोलणे, संगती पंगती देवा सवे घडे, नित्य. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात. मग सात्विक आहार हे महत्वाचा मंडळींनो. तिसरी गोष्ट गुरु कृपेतलं ज्ञान. या 3 गोष्टी आपल्याकडे असल्या ना आपला देव मार्गाचा प्रवास होते. पण तिन्हीकडेही आपला कल नाही. ज्ञानाच्या बाबतीमध्ये आमचे बाबा म्हणायचे, समजण्यासाठी लोकांना त्याचं वर्गीकरण करायचे. एक पाठांतरातलं ज्ञान आहे म्हणायचे, एक मनोरंजनाचं ज्ञान आहे, आणि एक गुरुकृपेतलं ज्ञान आहे. उगा लोकांना कळण्यासाठी म्हणायचे. पाठांतरातलं ज्ञान म्हणजे तशाला तसं कीर्तन पाठ करायचं, तशाला तसे दृष्टांत, तशाला तसा आवाज, सगळं तसंच पाठांतरातलं ज्ञान. मनोरंजनाचं ज्ञान 1 घंटा आपलं लोकांना काहीतरी बनवायचे, काहीतरी हसवायचे, खेळवत राहायचे, कुठलं काहीतरी सांगून आपलं लोकांना त्याचं मनोरंजन करायचं, झालं. शास्त्राचा, पुराणाचा, संत वाङ्मयाचा कशाचा अभ्यास नाही, साधना नाही, काही नाही. तिसरं गुरुकृपेतलं ज्ञान आहे, त्याची आपल्याला गरज आहे मंडळींनो. ते ज्ञान पैगा, ते शब्दाला स्ट्रेस आहे, कोणतंही नाही. ते ज्ञान पैगा बरवे. आणखी पुढे बोलताना आमचे बाबा कधी कधी म्हणायचे, आपल्याकडे सुकृतदर्शनी ज्ञान असावं. सुकृतदर्शनी, विकृतदर्शनी नको. मग बाबा आमचे गोड उदाहरण द्यायचे, सर
बाबा म्हणायचे विंचू चढवायचा आहे मंत्र आहे आणि विंचू उतरायचा आहे मंत्र आहे. आपल्याकडं कोणता असावा चोपदार? चढवायचा, तो चढवायचा. आपल्याकडे दोन्ही विद्याच आहेत की नाही, दोन्ही ज्ञानच आहे की ते. चढवायचा जो आहे कोणाला येतो तेही ज्ञानच आहे, उतरायचा तेही ज्ञानच आहे. पण आपल्याकडे सुकृताय विद्या असावी, आपल्याकडे उतरायचा असावा. विठाला चला, देवमार्गाने आपल्याला जायचं असेल तर हे 3 मुद्दे मी सांगितले, म्हणजे शास्त्राने सांगितले आपल्याला. धर्माचरण, सात्विक आहार, गुरुकृपेतलं ज्ञान मंडळींनो. पण याच्याकडे आपला कल नसतो, आपण याच्याकडे जात नाहीत. आणि मग प्राप्त झालेल्या देहामध्ये विषयाध्यायतम चित्तम, विषय सेवन करत राहतो. एक दिवस आपला अंतकाळ समोर येतो मंडळींनो. या प्राप्त झालेल्या देहाला सुखाने पोसण्याचं आपण काम करतो. जन्मला हा देह म्हणजे प्राप्त झालेला हा देह पोशिला सुखाचा, सुखाने पोसतो. वैकुंठवासी गुरुवर्य शंकर महाराज कंधारकर फार गोड चिंतन मांडायचे. महाराज म्हणायचे सुखानं पोसणं म्हणजे काय करणं, तर देहातल्या इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे तो विषय मनसोक्त देत राहणं म्हणजे सुखानं पोसणं. झोपा वाटल तेव्हा झोपायचं, उठा वाटल तेव्हा उठायचं, खा वाटल ते खायचं, खा वाटेल तेव्हा त्या इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार तो विषय देत राहणं म्हणजे सुख पोसणं मंडळींनो. आणि एक दिवस आपला शेवट जवळ येतो, महामृत्यू आपल्या जवळ येतो. बघा, मृत्यूच्या बाबतीमध्ये 2 आपल्याला बाजूने विचार करता येतो. एक आपल्या आयुष्यामध्ये अपमृत्यू असतो मंडळींनो, आणि एक आपल्या आयुष्यामध्ये महामृत्यू असतो. महामृत्यूला आपल्याला सगळ्यांनाच जायचं, येथे नाही उरू आले अवतार. पण अपमृत्यू मात्र आपल्याला टाळता येतो. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अपमृत्यू असतो. तुमच्या माझ्या कुंडलीचं जर मी गणित तुम्हाला मी सांगितलं, बाबांनी सांगितलेलं, तर माझ्या आयुष्यात 2 वेळेला अपमृत्यू. वयाच्या 30व्या वर्षी एक अपमृत्यू आणि आता पुढे एक आहे. 30व्या वर्षीचा टळला. म्हणजे असंच मी दिवाळीमध्ये पालमला आलो होतो, कोर्टाला सुट्ट्या होत्या म्हणून. आमचे शेत गंगेच्या काठावर आहेत, समाध्या वगैरे सगळं गंगेच्याच काठावर आहेत पूर्वजांच्या. आणि थोडी गंगा अवघड आहे ती, सोमेश्वर जांभूळ बेट म्हणून बघा भाग. मला पोहताच येत नव्हतं 30 वर्षापर्यंत, शिकलोच नाही मी गंगेच्या काठी राहून सुद्धा. त्या शेताला आलो आणि तिकडं समाध्याचे दर्शन घेऊन खाले जावं म्हणलं, थोडं हात पाय धुवावं गंगेमध्ये. घसरलो गंगेमध्ये मी, म्हणजे जवळपास मी गेलोच होतो. मला काढलं गंगेतून, मग नंतर कोणी काढलं असेल. 2 दिवस हॉस्पिटल होतो म्हणे. पण आमचे बाबा नंतर कधीतरी वर्ष 6 महिन्यांनी मला म्हटले की ते अपमृत्यू होता म्हटले, पाण्यापासून धोका वयाच्या 30व्या वर्षी. टळला आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने, आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाने, आपल्या काही चांगल्या वागण्याने. मग मी बाबांना तेव्हा विचारलं, म्हटलं पुन्हा कधी आहे, माझ्या आयुष्यात आहे का कधी. आमचं पंचांगशास्त्र फार आमच्या बाबांचं परफेक्ट होतं. तर ते म्हणले वयाच्या 55व्या वर्षी एक आहे. तेव्हा सांगितलंय. आता मला 52 संपायलेत बरं का. 53, 54, 55व्या वर्षी एक महामृत्यू आहे, माफ करा, अपमृत्यू आहे. कुंडलीमध्ये माझ्या महामृत्यू 89व्या वर्षी दाखवला. विठाला विठाला मला माहित नाही बरं का कधी मरतो ते. मी एक गणित सांगायलो, काय भरवसा याचा आहे, जन्मला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे. याची काही गॅरंटी आहे का मंडळींनो? काय हे मी उगं गणित सांगितलं तुम्हाला. प्रत्येकाच्या आयुष्यात अपमृत्यू मंडळींनो. आई वडिलांची सेवा करा. आणि ज्यांना आयुष्य व्यवस्थित मिळतं ना, ते कलियुगामध्ये मग पुण्यवान आहेत. आता आपल्या आदरणीय स्वर्गीय मातोश्रींचं किती वय असेल? 92. बापरे, किती पुण्यवान आहेत बघा. आता का तर कलियुगामध्ये अमोल महाराज शुकाचार्य राजा परीक्षितीला भागवत महापुराणाच्या 12 स्कंदामध्ये सांगतात, राजा कलियुगामध्ये जास्त आयुष्य मिळणार नाही लोकांना, ज्यांना मिळाले ना ते पुण्यवान आहेत. मग आयुष्याची किती सांगितली, आता पुढे पुढे मर्यादा. भागवत महापुराणातला श्लोक सांगतो तुम्हाला, 12 स्कंदातला. श्री शुकवाच 63 वर्षांनी परमायुमुंकलो आयु. पुढे चालून माणसं 30च वर्ष जगतील हळूहळू. आता झाला. आता WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्यांचे अहवाल बघा ना तुम्ही. आता सरासरी 55 वर्षापर्यंत आले आयुष्यमान आपलं.
जे उगा 60-65च्या पुढे गेले ना तेच गेले. आता पुढचे पिढी आहे ना ती नाही. आता तुम्हाला तर पोरांनो म्हाताऱ्या माणसाचं चित्र बोर्डावर काढून दाखवावं लागेल, याला म्हातारं म्हणतात. कारण म्हातारं दिसणार नाही कोणी. 20 वर्षापासून व्यसन सुरू झाले बघा ना तुम्ही. ऐकायला तयार नाही माणूस. 35-40 वर्षापर्यंत ते एवढं शरीरावर ते व्यसनाचं हे व्हायला लागलं, कोणाचंच ऐकायला तयार नाही. 40च्या पुढे तर सरासरी प्रत्येकाच्या शरीरामध्ये काहीतरी व्याधी सुरू झाली. आता 45-50 पैशाच्या जोरावर, काही प्रारब्धाच्या जोरावर काही माणसं राहिले तर दाखवायले, तर पुढे 5-7 वर्ष अंथरुणावर पडले की काय व्हायलेत, निघून चाललेत ना मंडळींना. म्हणजे 92 वर्षापर्यंतचं आयुष्य ही साधी गोष्ट नाही. आणि एवढा सगळा आपल्या कुटुंबाचा डोलारा थांबून, माझी आई 85 वर्षापर्यंत होती. 12 लेकर झालेत. मला 8 बहिणी, 2 भाऊ आहेत आम्ही, म्हणजे एकूण 10 आत्ता आहेत, 2 मेले. एक दात पडला नव्हता शेवटपर्यंत. सगळे अवयव चांगले. आपल्या आईंचे, मातोश्रींचे सगळे अवयव चांगले. जरा विषय लांबवल थोडा, आपण 2 मिनिट बोलतो, जास्त वेळ घेणार नाही. माणूस मरेपर्यंत माणसाच्या 5 गोष्टी चांगल्या पाहिजेत मंडळींनो. धर्मराजाचे दूत या देहातून प्राण काढेपर्यंत आपल्या 5 गोष्टी चांगल्या पाहिजेत. आपण जर त्या शेवटपर्यंत टिकवल्या तर आपलं देव मार्गाने जाणं. विठाला विठाला जाणं हे क्रमप्राप्त आहे. प्रत्येकाला जायचंय. सृष्टीची रचना करत असतानाच भगवंतानी इथं येताना एकट्याला यायचंय, इथून जाताना एकट्याला जायचंय. आणि हा प्रत्येकाला अनुभव आहे. अभंगाचं पुढचं चरण आहे, एकलेची यावे, एकलेची यावे, एकलेची यावे, एकलेची यावे, एकलेची यावे, एकलेची जावे, एकलेची हा प्रत्येकाला अनुभव आहे मंडळींनो. तुम्हाला आम्हाला सुद्धा जायचंय. इथं येताना एकट्याला यायचंय. हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, फक्त संतांचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचती करतो. इथून जाताना सुद्धा आपल्याला एकट्याला जायचं. अंतकाळ ज्या वेळेला आपण म्हणतो ना, तर या शरीरापर्यंत, या देहापर्यंत धर्मराजाचे 2 दूत येतात आणि देहातले प्राण काढायला सुरुवात करतात. आपल्या प्रकृतीमध्ये, आपल्या देहामध्ये 5 प्राण आहेत. हे सगळे प्राण एकीच ठिकाणी आहेत का शरीरामध्ये? आपल्या शरीरामध्ये प्राण नावाचा प्राण, आपण नावाचा प्राण, समान नावाचा प्राण, उदान नावाचा प्राण, व्यान नावाचा प्राण, हे 5 प्राण आहेत. हे सगळे प्राण एकीच ठिकाणी आहेत का? तर नाही. भगवान गरुड पुराणाच्या प्रेतकल्प प्रकरणामध्ये प्रत्येक प्राणांची जागा सांगतात शरीरात कुठे ते, आणि त्याच्यावर रिसर्च आहे. मग WHO भगवंतानी सांगून टाकलं गरुडाला. गरुड पुराणातला प्रसिद्ध श्लोक, कोणता प्राण कोण्या जागेवर आहे शरीरामध्ये. धर्मराजाचे दूत ज्या वेळेला या देहाजवळ येतात त्या त्या स्थानावरचा तो प्राण काढायला प्रारंभ करतात. श्री भगवान वाच. मित्रा दे थोडा आवाज. रदि प्राणो गुद्यापानो समानो नाभिमंडले उदान कंठदेश स्यात् व्यान सर्व शरीरये. हे 5ला 5 प्राण आहेत. रदि प्राणो
हृदयामध्ये प्राण नावाचा प्राण आहे आपल्या. गुदे अपानो, गुदद्वाराला कमरच्या खाली अपान नावाचा प्राण आहे आपल्या शरीरातला. समानो नाभिमंडले, समान नावाचा प्राण नाभी कमलामध्ये. इथं शरीरामध्ये जे 6 चक्र आहे तिथं मूलाधार चक्र आहे. यमदूत सुद्धा पहिल्यांदा हाच प्राण काढतात म्हणे शरीराजवळ आल्यावर इथला समान. चला, समानो नाभिमंडले उदान कंठ देशस्यात, उदान नावाचा प्राण कंठामध्ये आपल्या. आणि व्यान सर्व शरीर, व्यान सर्क्युलेशन मध्ये सगळीकडे फिरतो. दोनही दूत आपल्या देहातला एक एक प्राण काढायला सुरुवात करतात. पहिल्यांदा कोणता काढतात, दुसऱ्यांदा कोणता काढतात, तिसऱ्यांदा कोणता काढतात, त्याचा क्रम आहे मंडळींनो. चौथ्यांदा 2 प्राण एकदाच काढतात. 5व्यांदा देहातली 12 तत्व काढतात. 12 17 तत्व घेऊन आपल्या या घरापासून, या नगरीपासून धर्मराजाच्या नगरीकडे प्रस्थान करतात. देह इथं असतो कुटुंबामध्ये आपल्या घरी पडलेला, आणि देहातले सगळे तत्व घेऊन धर्मराजाच्या नगरीकडे यमदूत प्रस्थान करतात. पाटोद्यापासून धर्मराजाची नगरी किती लांब आहे अंदाजा? कोणी जाऊन नाही आलं? न देखो काय झाले कान तरी ऐकती. काकड्यामध्ये म्हणतो ना, चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जन गेले नाही आले मागुती. न देखो काय झाले कान तरी ऐकते, बैसलो संधी भागे तुझ धरो निचिते. ए आता माझी करी चिंता, कान देई भगवंता, कामाची नाही कोणी, हिरवी सज्जन संता, माझी करी चिंता, पुढे जे गेलेत ना त्यांचं काय झाले माहित नाही मंडळींनो. कधी आपल्या कानावरही ती बातमी येणार नाही. आपल्या पाठोद्यापासून, आपल्या घरापासून भागवत महापुराणातला आकडा सांगतो, गरुड पुराणातला आकडा सांगतो. चलत चलत शुकदेव राजा परीक्षितेला श्रीमद भागवत महापुराणामध्ये कपिल महामुनी देवहूतीच्या संवादामध्ये आकडा सांगतात 99,000 योजन लांब आहे इथून. गरुड पुराणामध्ये भगवान गरुडाला सांगतात, गरुडा 86,000 योजन लांब आहे. गरुड हुशार होता. गरुडानं कथा ऐकली होती, भागवत कथा. गरुड म्हटला देवाला, देवा भागवत कथेमध्ये भागवत सांगताना वेगळा आकडा आलाय 99,000, तुम्ही 86 कसं काय सांगता? घ्या तुम्ही, घ्या, तुम्हाला काही नाही. नाही तुम्हाला काही नाही म्हणालो मी, इथलं म्हण नाही, खरंच सांगतो तसं काही नाही, प्लीज घ्या, खरंच घ्या. म्हणजे असं नाही, मी फक्त ह्या गादीची मर्यादा सांगत असताना तसं कधी कधी बोलत असतो. या गादीवर उभं राहिल्यानंतर आम्ही काही घेत नाहीत मंडळींनो. बाकी इतरांची गोष्ट वेगळी, म्हणावं लागतं, तुम्हाला बोलावं लागतं, तसं काही नाही. विठाला 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 मंडळींनो, 5ही प्राण आहेत ना धर्मराजाचे दूध काढून पुढच्या प्रवासाला नेतात. तर गरुड पुराणामध्ये आपल्या गावापासून आकडा आला 86,000 योजन. ठीक आहे, राहू दे मित्र, आवाज ठीक आहे. 86,000 योजन. गरुड म्हटला आकडा फरक आहे थोडा. देवा खरं कोणतं समजायचं? पाटोदा या गावापासून धर्मराजाची नगरी 86,000 योजन लांब घ्यायची ठरवायची का 99,000 योजन लांब ठरवायची? आम्हाला कोणी विचारल्यावर काय सांगावं? गरुड म्हटला देवाला. भगवंताचं वाहन आहे ते, देवाला अगदी मोकळेपणाने गप्पा मारतात गरुडजी. मग भगवान म्हटले भागवत महापुराणानं सांगितलेला आकडा खरा आहे गरुडा. गरुड म्हटला देवाला, देवा तुम्ही भागवताने जो आकडा सांगितलाय तोच सांगायचा की तुम्ही 99,000 योजनात 86,000 कसं काय सांगितलं मग तुम्ही मला? मग भगवान बोलतात, श्री भगवान वाच, आणि आपल्या भाषेमध्ये चतुर राहतो. देव हुशार आहे. आता मला सांगा, देव म्हटला गरुडा मी 86,000 योजन असा आकडा सांगितलाय तुला
की दक्षिण दिशेकडे रस्त्यामध्ये एक वैतरणी नावाची नदी लागते. त्या वैतरणी नदीच्या पात्राचं अंतर कट करून मी 86,000 सांगितलंय. विठाला जर त्या वैतरणी नदीच्या पात्राचं अंतर सहित जर मी तुला आकडा सांगितला असता तर एकूण 99,000 योजनच अंतर आलं असतं. मग आता मला तुम्ही सांगा बरं, मी जरी LLB झालेलो असलो तरी 10वीला गणितात नापास आहे. गणित माझं कच्चं आहे. 86 मध्ये किती मिसळले म्हणजे 99 होतात. म्हणजे भागवतातला आकडा पाहिजे ना आपल्याला. एकूण भागवतामध्ये 99,000 सांगितला. गरुड पुराण 86,000 सांगते. मध्ये वैतरणीचं अंतर कट केलं होतं म्हणून 86,000. वैतरणीचं पात्र जर त्याच्यामध्ये मिसळलं आपण 86 मध्ये किती हजार योजन लांब आहे वैतरणी. शाबास 13,000 योजन नुसतं पात्र आहे तिचं मंडळींनो. बघा एवढं जे अंतर आहे ना 99,000 योजनचं. त्रिभीर मुहूर्ताभ्याम हेही भागवतातला शब्द वापरायलो मी. 3-3.5 तासात ते तत्व सगळे वापस येतात. ज्या घरामध्ये प्रेत आहे त्या घराच्या दरवाजाच्या डाव्या बाजूला ते तम वात रूपेन वायुदेवता त्यांना आणून सोडते. मग त्याच्यानंतर अंत्यसंस्कार, त्याच्यानंतर प्रेत कर्म संस्कार. आपण तो विषय बघितला सुरुवातीला. त्या देहाचे प्रेत कर्म संस्कार होत असताना मुलांनी अग्निकुंड उचललं एकदा की ते आलेले सगळे तत्व अग्निकुंड धरणाऱ्याच्या मागे स्मशानभूमीपर्यंत जातात. मग आपल्याकडे अंत्यसंस्काराला आलेल्या लोकांनी जरा खांदेकरांच्या मागे चलावं ना. पुढे पुढे काय एवढी गडबड. मग देहाला तिथं अग्नी दिल्या जातो. तिथंही एक प्रक्रिया पूर्ण होते, ते मडकं फोडणं. तिथपर्यंत सगळे एकदाची त्याला देह स्मशानेशु किती प्रमाणात आपल्या गाथा प्रकरणामध्ये खूप आहेत. तिथपर्यंत सगळे आहेत मंडळीनो. बाकी सगळे आपल्याला तिथं एकट्याला सोडतात. सगळे वापस येतात. कोण हे अवघे सुखाचे संगती अंतकाळी होती पाठीमोरे. सगळे वापस येतात. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे. सगळे वापस येतात मंडळींनो. तिथं प्रक्रिया पूर्ण झाली की सगळे निघतात. मडकं फोडलेला जो धोंडा आहे ना तोच धोंडा महत्वाचा आहे. कारण तिथपर्यंत गेलेले जे सगळे तत्व आहेत ते त्या आश्म्यामध्ये एकत्रित बसतात. आश्मा ठेवून देतो. खरं तर सगळ्यात मोठं पुण्य तेच आहे साहेब. 10 दिवस गंगेवरचं कर्म सुरू होईपर्यंत त्या आश्म्याला अग्निकुंड धरणाऱ्या मुलांनी रोज अंगठ्यानं पाणी घालायचे. 10 दिवस महात्पुण्यम. खूप पुण्य त्याचं. आपल्या आईचे अंश आहेत त्याच्यामध्ये 10 दिवस म्हणजे विसर्जित होईपर्यंत गंगेमध्ये. तांब्या सकाळी स्नान झालं ना शुद्ध पाणी घ्यायचं तांब्यामध्ये. त्या आश्म्याला सुद्धा स्नान घालायचं. मोकळा आश्मा ठेवायचा आणि अंगठा असा करून पाणी वतायचं. आपल्या आईचं नाव घ्यायचं पार्वतीबाई. 3दा पाणी घालायचं. आजीचं नाव काय गंगाबाई. आजीच्या नावाने एकदा पार्वतीबाई गंगाबाई. 3ऱ्यांदा पुन्हा पंजी भागीरथीबाई. म्हणजे आई आजी पंजी. हे 10 दिवस तुम्हाला करायचे. म्हणजे आपल्याला आपल्या कुटुंबात कोणी व्यक्ती गेल्यानंतर 10व्या दिवशी तो आश्मा विसर्जित केला जातो. आम्हाला आयुष्य रोज करावं लागतं. आम्हाला हे आमच्या घरात जेवढे मेलेत ना त्यांना रोज पाणी पाजवावं लागतं. 2 गोष्टी आमच्यासाठी महत्वाच्या. सूर्यनारायणाचा गायत्री मंत्राचा जप, सूर्याला अर्घ्य, पितरांना तर्पण, मग आमचा बाकीचा परमार्थ सुरू होतो. विठाला बघा. आता रोज पाणी पाजवावं लागतं आम्हाला. आता उजव्या बाजूला गळ्यामध्ये हे आहे जानवं. ते पितरांना पाणी पाजवताना इकडच्या बाजूला करायचं, डाव्या बाजूला करायचं. सहज 2 मिनिटात लक्षात आणून देतो, वेळ घेत नाही. हातात तांब्या, खाली ती परात असते. अंगठा असा करून एकेकाचं नाव घ्यायचं. अस्मत पिता म्हणजे माझे वडील, त्यांचं नाव. धुंडीराज शर्मा नाम. आम्ही कोण्या गोत्रातले? वशिष्ठ गोत्रानाम वसरूपानाम स्वदानम तर्पयामी. माझ्या वडिलांना रोज पाणी पाजवतो. माझे आजोबा अस्मत पितामह. पाण्याची धार चालूच ठेवतो आम्ही म्हणजे मंत्र फास्ट येत असल्यामुळं. अस्मत पितामह त्यांचं नाव आजोबांचं. नारायण नाम शर्मानाम वशिष्ठ गोत्रानाम रुद्र रूपानाम. माझे पंजोबा अस्मत प्रपितानाम बाळकृष्ण शर्मानाम वशिष्ठ गोत्रानाम. माझी आई अस्मत माता सरस्वती दाई गोदाई वशिष्ठ गोत्रानाम. माझी आजी अस्मत पितामही लक्ष्मीदाई. माझी पंजी अस्मत प्रपितामही. आईची आई आईचे वडील, आईची आजी आईचे आजोबा, आईची पंजी आईचे पंजोबा. आमच्या मागं फार लावलं हे सगळं.
मग हे कीर्तन नाही. आता मी जर ते कर्म न करता बाहेर 2-2, 3-3 कीर्तन कथा करत असो ना, तर भगवान म्हणते तू किती शहाणा आहेस मला माहिती आहे, गपची बस. तुझं तू कर्मकरण झालास. हा निज धर्म जई सांडे, करा मोकळा. कुकर्मी रती घडे तेच बंधू पडे संसार दिकू. तिसऱ्याच अध्यायातल्या बोव्यात म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन काहीच नाही स्वधर्म जो बाप्पा तोच नित्य यज्ञ जानपा. आपल्याला आपलं करावं लागतं मंडळींनो. एक बहीण गेली 8 बहिणीतले माता भगिनींनो, मला तिला पाणी पाजवावं लागतंय रोज. सगळ्या बहिणी जवळपास मोठ्या आहेत, त्यांना सुना आलेल्या आहेत, पण मला पाणी पाजवावं लागतं. बहिणीचं असतं ना माहेरी काही घेणं देणं का नाही. अस्मता आत्मभगिनी सख्खी बहीण, तिचं नाव शांतादाई गोदाई भारद्वाज गोत्रानाम. तिकडलं गोत्र घ्यावं लागतं आता नवऱ्याकडचं. तुम्हाला 10 दिवस त्या मडकं फोडलेल्या धोंड्याला आश्माला पाणी पाजवायचंय. 10व्या दिवशी तर विसर्जित होतो तो. सासरा अमोल महाराज, सासऱ्याला पाणी पाजवतो आम्ही रोज. सासरा गेलाय माझा, सासऱ्याचं नाव घ्यावं लागतं रोज. अस्मत श्वशूर, श्वशूर म्हणजे सासरा, त्याचं नाव प्रभाकर नाम शर्मा नाम. बायकोच्या माहेरचं गोत्र त्याचं, तिकडलं गोत्र. जमदग्नी गोत्रानाम वसुरूपानाम. आणि सहज बोलतो सर, क्षमा मागून. सगळे मंत्र रोज फास्ट म्हणतो मी. हे गडबड असते सकाळी जायची. आता 2 वाजता पोहोचलो तर 4:45 वाजताच उठावं लागतं आम्हाला. पुन्हा सकाळी सगळं करून निघायचं. गडबड गडबड. फक्त माता भगिनींनो, सासऱ्याचा मंत्र थोडा दमानं म्हणतो घरी आणि मोठ्यानं म्हणतो. का हे कारण मी तुम्हाला देत बसत नाही आता, बरोबर आहे का. बघा ना, या सगळ्या ज्ञानामुळं स्टॅबिलिटी आहे कुटुंबामध्ये सुद्धा, स्थिरता आहे. हे ज्ञान तुम्हाला आम्हाला स्थिरतेकडे. तिला बरं वाटतं ना पत्नीला, आपले पती आपल्या वडिलाला रोज पाणी पाजवतात, तर्पण करतात, हे करतात. काही मनासारखं एखादा पदार्थ करायला सांगितलं तर ऐकती नाही, म्हणत नाही. अशा बऱ्याच गोष्टी काही काही. चला बाकीचा विषय सोडून द्या बाजूला. म्हणजे त्याच्यामुळे स्थिरता आहे. हे आम्हाला रोज करायचंय, तुम्हाला 10 दिवस करायचंय. 10व्या दिवशी तो अश्मा गंगेत विसर्जित केला जातो आणि गंगेवर म्हणे पुन्हा धर्मराजाचे दूत येतात. सर एक कन्सेप्ट क्लिअर करतो इथं. जर आपल्या आईच्या देहपतनानंतर गंगेवरचं 3 दिवसाचं जर कर्म करत असताल कोणी, म्हणजे आपली आई गेल्यावर गंगेवर 10व्या दिवशी कोणतं कर्म करतात, 11व्या दिवशी कोणतं कर्म करतात, 12व्या दिवशी कोणतं कर्म करतात, तर गंगेवर 10व्या दिवशी काकबली श्राद्ध नावाचं कर्म करतात, 11व्या दिवशी एकोतिष्ठी श्राद्ध कर्म करतात, 12व्या दिवशी सपिंडी श्राद्ध कर्म करतात. जर सपिंडी श्राद्धासह विधी असेल तर धर्मराजाचे दूत आजच्या दिवशी ते सगळे तत्व पुन्हा ताब्यामध्ये घेऊन पुढच्या प्रवासाला निघतात. जर आपण 10व्या दिवसामध्ये सगळ्या दिवसाचं कर्म करत असू तर 10व्या दिवशी ते सगळे तत्व ताब्यामध्ये घेऊन पुढच्या प्रवासाला निघतात. तो 1 वर्षाचा आहे मंडळींनो. रस्त्याने जात असताना दक्षिण दिशेकडे 16 ठिकाणी आपल्याला मुक्कामाला थांबवतात. पुन्हा देहातल्या सगळ्या तत्वांना वर्षभरामध्ये कुठं कुठं मुक्कामाला थांबवतात, त्याचाही गरुड पुराणामध्ये प्रसिद्ध श्लोक आहे. मोठं गोड भगवंतांनी सांगितलंय. श्री भगवान वाच सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैलागमो. थोडा विको दे. क्रौंचमक्रूरपुरम विचित्र भवनम ब्रह्मापदम दुःखदम नानाक्रंदपुरम सुतप्त भवनम रौद्रम पयोवर्षनम शीतोढ्यम भवभीति धर्मनगरम याम्यम गतम चाग्रजाः. यमदूत आपल्याला या मार्गाने नेतात. आत्ताचा जो श्लोक म्हटला गरुड पुराणाच्या प्रेतकल्प प्रकरणामध्ये सांगितले 16 मुक्काम आहेत. कोणते कोणते कानावर तर राहू द्या, आपल्याला हे लागणारच आहेत की मुक्काम पुढे नाही जायचे की नाही, जावं लागतं मंडळींनो प्रत्येकालाच, बरोबर आहे का. कोणते कोणते मुक्काम आहेत बघा गेल्यानंतर इथून पुढे. सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैलागमो क्रौंचमक्रूरपुरम विचित्र भवनम ब्रह्मापदम दुःखदम. सौम्यपूर, आता संधी विग्रह करतो. सौम्यपूर, सौरीपूर, नगेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलाग्राम, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, ब्रह्मापदपूर, नानाक्रंदपूर, सुतप्त भवन, रौद्रपूर, पयोवर्षणपूर, शीतोड्यपूर, बहुभीतीनगर आणि धर्मनगर. क्षमा मागून बोलतो, संतांचे शब्द आहेत म्हणून बोलतो. ज्यांना ज्यांना खोटं वाटतंय म्हणे हे पुढचं त्यांनी मरून बघावं. नाही असं संतांचं सांगणं, माझं नाही. सांगता आता न वाटे खरे,
आता जर कोणाला खरं वाटत नसल तर भोगिता बरे जाणवेल. ज्या वेळेला आपण जाऊ ना पुढे आपल्याला भोग येईल ना त्यावेळेला कळेल मंडळींनो. आपलं जोपर्यंत देहामध्ये आपण आहोत आपलं एवढंच काम आहे की देव मार्गाचा प्रवास व्हावा, यम मार्गाचा प्रवास होणे मंडळींनो. म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं भगवंताकडे प्रार्थना करतो. मातोश्रींचं कार्यच तेवढं आहे. वय पुण्यप्रद अशा प्रकारचं वय 92 म्हणजे खूप वय झालं मंडळींनो, 100 गाठली. आणि आपल्या गृहस्थाश्रम धर्मामध्ये ज्या वडिलांनी देशासाठी एवढं महान अशा प्रकारचं कार्य केलं, ही भूमीच फार पवित्र आहे. गायंती देवा केलं गीत कानी धन्य असतो ते भारत भूमी भागे. हा देश पवित्र मंडळींनो. या भूमीसाठी जो जो लढतो, या भूमीसाठी जो जो स्वतःला समर्पित करतो त्याच्या चरणी कोटी कोटी नमन आहे. त्याच्या चरणी नतमस्तक आहोत आपण. अशा आपल्या आदरणीय पिताश्री स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक परमस्नेही विश्वनाथजी उगले, त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती स्वर्गीय पार्वतीबाई विश्वनाथराव उगले आईसाहेबांच्या चरणी मी कोटी कोटी नमन करतो. आणि आपल्या मातोश्रींचा पुढचा प्रवास देवमार्गाचा हो. आपल्या आईंचे सगळे तत्व भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप हो मंडळींनो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. इथून पुढे प्रत्येक मासिक जे आहे, मासिक महिन्याला जे आपण त्यांच्या नावाने गोता जीव घालतो, मी तुम्हाला जाता जाता एवढंच सांगेल, 1 नाही 2 जीव घालायचे. एवढा आहे का? 1 नाही 2 जीव घालायचे. आणि दोन्ही अत्यंत आदरणीय पूज्य असतात. आपण त्याची निवड करत असतो मंडळींनो. असे दोनही गोते इथून पुढे 12 महिने अशा प्रकारचे आपण त्यांना अन्नदान त्यांच्या स्मरणार्थ करावं. त्याज्य भाव जो जो सांगितलेला आहे त्यापैकी तुम्ही काय त्याज्य केले मला माहीत नाही. म्हणजे आपली आई गेल्यानंतर काही गोष्टी आपल्याला सोडायला सांगितल्या, त्याज्य करायला सांगितल्या. त्यामध्ये शक्यतो मुलानं सगळ्यांना शक्य होत नाही, पण गरुड पुराणातलं एवढं बोलतो आता. मुलांनी बाहेरचं जेवण त्याज्य करावं म्हणे, सोडावं. 1 वर्षभर मुलांनी दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही, गरुड पुराण सांगतं आपल्याला. ठीक आहे, आपल्याला 1 वर्षभर नाही जमलं तर जमलं 6 महिने तरी सांभाळावं. भगवान सांगतात गरुडाला 6 महिने नाही सांभाळता आलं तर 3 महिने तरी सांभाळावं. 3 महिने नाही सांभाळता आलं तर 1.25 महिने तरी आपण सांभाळावं मंडळींनो. असा आग्रह आहे आपल्याला. असा आपल्याला काय आहे? आग्रह आहे. 1 वर्षभर मुलांनी ताटलीमध्ये जेवण करू नये आपली आई गेल्यानंतर. 1 वर्षभर. आता प्रत्येकाला हेच लक्षात घ्यायचं. 1 वर्ष जर नाही जमलं 6 महिने करा, 6 महिने नाही जमलं 3 महिने करा, 3 महिने नाही जमलं 1.25 महिने तरी करा. म्हणजे 1.25 महिने तरी आपली आई गेल्यानंतर ताटलीमध्ये जेवण करायचं नाही. महत्पुण्यम, फार पुण्य सांगितलं. सगळ्यात जास्त पुण्य पितरांच्या सेवेचं आहे मंडळींनो. असा कोणताच देव नाही की पितरांचं काही करू नका माझीच भक्ती करा असं सांगणारा. त्यामुळे आपलं पहिलं काम आहे आपल्या आई वडिलांना गतीला अशा प्रकारचं लावणं, आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद घेणं. आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद एवढं बोलतो, सेवा समाप्त करतो, 3 प्रकारांनी लागतो. आपली आई, आजी, पणजी, वडील, आजोबा, पंजोबा यांचे जे आशीर्वाद आहेत ना आपल्या कुळाला, हे 3 प्रकारांनी लागतात. आता ऐका नीट. त्यातला पहिला प्रकार आहे त्यांच्या आशीर्वादाचा. इथून पुढे तुमच्या घरामध्ये उगले परिवारामध्ये जी संतती जन्माला येईल मंडळींनो, जे मुलं बाळ इथून पुढे जन्माला येतील, त्यांचा आशीर्वाद असेल तर ती बुद्धिमान जन्माला येतात आणि दीर्घ आयुष्य जन्माला येतात. पितरांचा आशीर्वाद. लेकरं हुशार जन्माला येतात आणि त्या लेकरांना भरपूर आयुष्य मिळतंय. हे आमच्यासारख्या कोणाच्या आशीर्वादाने नाही, तर आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाने. त्यांच्या आशीर्वादाचा हा पहिला प्रकार. त्यांच्या आशीर्वादाचा दुसरा प्रकार हा आहे, तुम्ही वर्तमान काळामध्ये जर एखादं चांगलं काम हातामध्ये घेतलं, त्या कामामध्ये जर काही अडचणी येत असतील तुम्हाला, तर त्या अडचणीतून मार्ग काढण्याची बुद्धी आपले पितर आपल्याला देत असतात, पूर्वज देतात आणि ते चांगलं काम मार्गी लावतात आणि आपल्याला त्याचा फायदा करून देतात. त्यांच्या आशीर्वादाने हा दुसरा प्रकार. त्यांच्या आशीर्वादाचा तिसरा प्रकार आहे कोणता? जर तुमची 4 मित्र परिवारामध्ये, 4 नातलगामध्ये म्हणजे आजूबाजूला परिसरामध्ये जर तुमची वाहवा होत असेल, तुम्हाला चांगलं म्हणत असतील, तर 100% ठरवायचं आपल्या पाठीमागं पितरांचा आशीर्वाद आहे. ज्ञानेश्वर माऊली नाराज
नाही चाल हा शीघ्रस्य शीघ्रम चुकमणीयाचा न धरी भरवस 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 चोखमणीयाचा न धरी भरवसा चोखमणीयाचा न धरी भरवसा शरण सर्वे विठोबासी शरण सर्वेश विठोबासी शरण सर्वेश विठोबासी शरण सर्वेश विठोबासी एकलेची यावे एकलेची जावे एकलेची यावे एकलेची यावे एकलेची जावे एकलेची जावे शरणजा सर्वेचा विठोबासी शरणजा सर्वेचा विठोबासी शरणजा सर्वेचा विठोबासी शरणजा सर्वेचा विठोबासी एकलेची यावे एकलेची जावे एकलेची यावे एकलेची जावे एकलेची यावे एकलेची जावे एकलेची यावे एकलेची हेची अनुभवावे आपण अनुभवावे आपण हेची अनुभवावे आपण हेची अनुभवा
तुकाराम तुकाराम हरी बोलिले पाऊस काळा पुण्यवंता तुम्ही काळा
कांता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगणा विनाशा सकल देवादि देवा कृपाळु आदि शिवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा शिवसागरा शिवश्रेणा कमलनयना कमलापती